आणि एक मोठी बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक स्फोटक अशी कबुलीच दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणामध्ये उतरवणं ही एक मोठी चूक होती असं अजितदादा म्हणाले। माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार बोलत होते। त्यामुळे अजित पवारांची ही कबुली महाराष्ट्रामधल्या बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही आहे ना, अशी ही चर्चा रंगू लागली आहे। तर आपण बघतोय अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी कबुली दिली आहे ते काहीसं स्फोटक असं विधान म्हणावं लागेल, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघांची चर्चा होती त्यापैकी बारामती हा मतदारसंघ होता। सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार या रिंगणामध्ये होत्या आणि अखेर सुप्रिया सुळे या खासदार झालेल्या बघायला मिळाल्या। मात्र या सगळ्याबद्दल आता अजित पवार यांनी एक कबुली दिलेली आहे। तर अजित पवारांच्या या कबुलीवरती शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। पवारांना लाडक्या बहिणी योजनेवरून असं म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली। आता तो अजितदादांचा मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला काही औषध नसते। त्यांनी जे म्हटलं असेल ते त्यांनी प्रायश्चित्त त्या गोष्टीमध्ये त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी हा विषय केलेला असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।